टांग बाटली खाली जायची पण 6 वाजता गोट्यात गेलो उरकला आलोय. आंघोळ नाही केली मी अजून. संतोष यांनी आणि आकाश चालू आहे कॅम्पिंगला. चले आठ टायमिंगला म्हणजे काय नाही भेटावणार. मग दगडी घ्यायला लागतील आपल्या दोघांना. तू दगडी घ्यायला लागेल. डेव्हलप डसतो काय अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे ना सोमवार आहे. आज परत वाजलेत 7:30 वाजलेत. 5 वाजता उठलो होतो बाई. 5 वाजता उठलो. एवढं आधार ना टांग बाटली खाली जायची पण 6 वाजता गोट्यात गेलो उरकला आलोय. आंघोळ नाही केली मी अजून. संतोष यांनी आणि आकाश चालू आहे कॅम्पिंगला. चले अजून काय राहिलं बघे टाकून दे. माचीच घे भाऊ पहिली. माचीच घे पहिली. नाही तर करशील राडा मला. आठ टायमिंगला म्हणजे काय नाही भेटावणार. मग दगडी घ्यायला लागतील आपल्या दोघांना. तू दगडी घ्यायला लागेल. 8 वाजायला आलेत. आम्ही ना आमच्या डोंगराच्या बॅक साईडने आलो इथं. आता हे पुढे गेलं ना ते ना करंजीवर चहा घ्यायचा फक्त. आकाश ओरिजिनल सामान घ्यावं तुम्ही परत विसरू नको. आता डायरेक्ट काहीतरी हरवशील मेन वस्तू. आता परत फिरा नको लाव. मागल्या वेळेस बाई त्याला विसरून गेला होता. बिप्लॉब मी 2 किलोमीटर जाऊन आणलं का बिप्लॉब? 2 किलोमीटर जाय 2 किलोमीटर आहे की नाही? मी आता करंजी विरायची बरोबर पोहोचलेलो आहे मी इथं फाट्यावरती. हो इथून थोडा आत गेला ना लेफ्ट साईडला मास्केट डॅम आहे. इकडचा रोड आहे आणि इथून सरळ पुढं जायचं आपल्याला. एक अजून 20 किलोमीटर फक्त. चहा प्यायला थांबले फक्त आम्ही. दरवेळेस थांबतो ना तिथं ना नेमकं चहा प्यायला थांबत होतो आम्ही. पण ते मावशी दुकानच बंद ठेवलं आज. लय लवकर झालं वाटतं कदाचित. या 2 कटिंग घ्या 4 कटिंग घ्या. ओ 4 कटिंग चाय दो. अरे लोकेशन आहे ना अजून पवन चक्की ना आकाशवर इथं इथपर्यंत गाडी जाती. हा तिथून वरती ती जबरदस्त लोकेशन आहे बाई. तू नी साईड पण नी पस साईड दिसते अख्खी. पाणी बघ काय दिसतंय एड्या. बघ ना दुःख बघ नसली दिसते पाण्यावरती. हा पुढे जाऊन ड्रोन फ्लाय करू. हो इथं लोकेशन लय भारी राव. आता ड्रोन मध्ये एवढं क्लिअरिंग नाही बघ काय माहित राव. पण सनच्या अगेन्स्ट उडावलं ना असं. आता इकडे आहे ना असं फ्लाय करावं लागेल. या साईडनं व्ह्यू चांगला येईल. त्या साईडला सरळ नाही येणार कारण सूर्यसमोर येणार बरोबर. पण दिसायला भारी दिसतंय रॉय. हा ना म्हणून कसं वाटलं लोकेशन दिसतंय.
ड्रोन फ्लाय केला आम्ही. हे 8 तास थांबलो आम्ही फक्त. लवकर पुढे जायला लागेल लोकेशनवर आपल्या. याच्यात हे आहे का बघ रे आता काय लाईट असतं नीट बघा ना, तर आग पेटवायचं अवघड होईल आपलं. नाही तर इथून माचीच घ्यायला पुढे गावातून. लाईट राहतं मी नाही करसन खेळ. नाही थांब जरा 2 मिनिटं. बघ बरं त्या जर्किंग मध्ये अरे क्या करायचो. अरे बिप्लब मला कष्ट पाहिजे. बिप्लबला कष्ट दिले आता आम्ही. दमला 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 तो बोला हमको कष्ट चाहिए. बिप्लबला कष्ट थोडे जरा. अरे नीचे 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 लगा. ये वाला भी निघालो पिक्चर. लोकेशनवर आलोय. इथं आहे ना बैला मशी वाढ लावायची. इथं इथले लोकल माणूस आहे ना, मागलोळच्या आम्ही भेटलेलो ते आता इथे. ते आपल्या बालसिंग काका. ए अरे कोणची वाडी आहे? भालसिंगवाडी आडनाव पण भालसिंगची. हा त्यांनी सांगितलं आम्हाला ते अजून एक दुसरं लोकेशन आहे जिथं आम्ही मागलोच गेलतो ना, तिथं ना जायचं. आता दुसऱ्याकडे जाऊ म्हणले त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर मागलोच काय म्हणले, आमच्या घराच्या खाली ना चांगलं आहे उलट पाणी बिनी, ते पण आपल्याला पावता बिवता व्यवस्थित. मी तर आंघोळ नाही करून आलो रे. बिप्लब तू आंघोळ घ्या की नाही की? त्यांनी गुडघ्या खालून आंघोळ केलेली. तुला गोळ्या दिल्या त्यांनी गुडघ्या खाली आंघोळ केलेली. तुला गोळ्या दिल्या त्यांनी गुडघ्या खाली आंघोळ केलेली. तो पूरा सामान लिया था, टावल बिवल, इसकी वजह से मैंने रख दिया. मैं आंघोळ केली. ये बोलो की तूने भी नाही आहे. जाऊन दे. या मिट्ट घ्या. हा काय शेट जाऊन दे. मिट्ट घे. सामान घेतलं सगळं बाहेर काढलं का? ए परत बघा सामान काय करायचं. बरोबर काय करतो आता तू? काय कर माहितीये का? अरे बिप्लब म्हणा तुम्हाला कष्ट पाहिजे खड्डा कोणाचं येईल सोपं आहे रे. बिप्लबच्या अंगावर बिंगावर डोक्यावर सगळं द्या. कुली होतो कुली समजले ना. अरे दमला का बिप्लब? आज आमचं एक कार्यकर्ता कमी झाल्यामुळे ना सामान जास्त व्हायला लागले. काय बरं लोकेशनवर लवकर आलो आम्ही. बरोबर गाडी आली तिथं. हात दुखायला डायरेक्ट गाडी आली लोकेशनवरती म्हणून काय नाही. मागलेलो चाललो आम्ही. काय बिप्लब जरा एक माणूस कमी ना उचलायला. सामान तेवढंच आणि येताना काय मी होईन. इथं आम्ही ना आता ना सापड जागा बघतो जरा. अशी तिरकी जागा आहे सगळी. जरा टेंट लावाय थोडी जरा लेवल जागा सापडली ना मजा येईन. मग व्यवस्थित टेबल आपलं काय टेंट लागन. आहे संतोष या झाडाखाली आपल्याला तिथे ना कुकिंग जेवण इथेच बनवतो इन झाडाखाली आहे. अरे तेवढा लांब कुठं चालला? इथंच लाव चल. आता काय डाळ तर डाळ. काढ रे. ऊन कधी आहे? आता उरलं वेळ लागेल. त्याला हे लावून खेळ काढते. खेळ काढते आतलं आणि त्याला टोकून दे. पत्थरले रे बिप्लव. ऐसे बंद करके सो जाता है. पण चांगला पॉइंट होतो थांबून थांबून. ए लय नको ठोकू त्याला. नॉर्मल ठोक चालतंय. तू काय बीप नकला येते की चहा बनवायला?
प्रॉब्लेम झाला इथं जागेचा राव, असा डाळ नेमका, त्याच्यामुळे सपाट नाही होत. रात्री नाईट कॅम्पिंगला ना ती जागा बरोबर, तिथं बरोबर आहे. होय आमचं लोकेशन होतं मागलोळीचं. मागलोळीच्या थांबलो होतो आम्ही झाडाखाली, आणि इथं झाडाखाली आता आम्ही जेवण बनवतोय. जे आपण आपल्या डोळ्याने बघतो ना बाई, असलं सही दिसतंय ना, कसलं भारी दिसतंय. आम्ही आता चहा बी पेरो, मस्त निवांत बसलोय. आता ऑमलेट पाव करणार, मस्त नाश्ता बिष्टा करायचा, परत चहा बी घ्यायचा. चिकन आणलं नाही आम्ही, फ्राय करून चिकन खाणार. फालतू लोकेशनला होतं ना, झाडापाशी इथं टेंट लावलेला आम्ही. बाई आखा डाळ होता, पोटाचे खाल्लं का ती पण असं खाली असं वाटायचं. परत आम्ही आमच्या लोकेशनला आलोय. मागल्या वेळेस थांबलेलो आम्ही, तिथं थांबलो, परत आलो तिथं. आकाश शेठ जरा गोरा नाही दिसत, लेन्स त्याला पुसून दे मला जरा व्यवस्थित. चमकला लेन्स माहिती दिली. बिप्लब सज्ज करतोय. बिप्लब चला, ए चिकन फ्राय करा आकाश, चला लवकर पटक्या मस्त. ए त्याला जाळ काढायचा. अरे सध्या तुला पण आला कामा. नाही कधी कधी शॉट होतो ना भाई माणसाचा. 2000 years later. बराच वेळ आम्ही जेवण बिवण करून बस झोपलो तुम्ही टेंट मध्ये. आता पवाय चाललोय. किती वाजले आकाश? किती? 3:15. आईला लेन्स जरा खराब झालाय. आपल्या जागेवर पवाय चाललं आता. स्पॉट होतं ना त्या स्पॉटवर आले पवायला. संतोष शेट नाही पावणार, बिप्ला पण मीच आहे. ते पाणी बघ ना किती खाली जरा. खोले का नाही शेट? One hour later. आम्ही ना पॅकअप केला, आता निघालो घरी. गाडी एवढं जवळ आहे त्याच्यामुळे जास्त चालायला नाही लागलं. मागल्या वेळेला जास्त चालायला लागलं होतं. 2 लोकेशन बदलले आम्ही. शेवटी आम्ही जुन्या लोकेशनवर थांबलो आमच्या. आलं ओ म्हैस
मासाड बघ मासाडला चिटू द्या आमच्या चला बिप्लब चल त्याच्यामुळेच नजर लय खतरनाक आहे अजून पण व्यवस्थित बिप्लब ते आडू ठेव आडू बिप्लब तू ए आडू ठेव रे असं हाणणार नाही दावळा ते पण आडू ठेवू चल ओके झालं का हो आपला कचरा आपल्या सोबत आहे ना यात कचरा आहे सगळा आपला वर द्यायचा लावल्यावर राहते जवळ